कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगलीत पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। सांगलीत सध्या 38 फुटांवर पाणी पातळी जाऊन पोहोचली आहे। कोयना धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू केल्याने महापुराची स्थिती निर्माण झाली आहे। कृष्णा नदीला पूर आल्यानंतर ऐतिहासिक आयर्विन पुलावरून नदीकाठी राहणारे तरुण हे आयर्विन पुलावरून नदीत उड्या मारत पोहतात। पूर्वापार चालत आलेली ही परंपरा असली तरी काही तरुण मात्र याचा फायदा घेत स्टंटबाजी करत असल्याचं चित्र आहे। ही स्टंटबाजी करणं सांगलीतल्या एका तरुणाला चांगलीच अंगलट आली आहे। केवळ दैव बलवत्तर म्हणून या तरुणाचा जीव वाचलाय। त्याचं झालं असं की सांगलीत कृष्णा नदी ही इशारा पातळीच्या आसपास आहे। अशातच पुलावरून नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही काही हौशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून पोहण्याची स्टंटबाजी केली। शहरात राहणाऱ्या 2 तरुणांनी बायपास मार्गावर असलेल्या नवीन पुलावरून नदीत उडी घेत पोहण्यास सुरुवात केली। पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सदरचे तरुण हे वाहत निघाले होते। सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोलला या तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला। थंड पाणी, मोठा प्रवाह यामुळे या तरुणांना काही कळतच नव्हतं। सदरचा प्रकार कृष्णा काठावर असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली। यावेळी पोहणाऱ्या काही तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता कृष्णा नदीमध्ये झेप घेऊन या तरुणांचा जीव वाचवलाय। हा रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि एनडीआरएफचं पथक दाखल झालं होतं। पाण्यातून बाहेर येताच कारवाईच्या भीतीने या तरुणांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली। उडी मारलं तिथे वाहत आल्या तेवढंच की काय ना काय तू वाचवलंस ना? आम्ही दोघं वाचले तिथलं उडी मारला पोहता येत नव्हती त्याला आम्ही तिथलं बघितलं पुढे मारलं वाचवलं जातं एवढं आणि काय नाही एवढं काय केलं नाही। मी तर मालकच आहेत ते असं आहे होय? त्यांचं नाव काय? मालकाचं नाव काय? भाऊ मसाला दूध शैलेश गालिंदे। शैलेश गालिंदे। तुझं? बिरू नरेश केवट।